नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. त्यातील EDU 401 अध्ययनार्थी व त्याचा विकास या पाठ्यपुस्तकाचे वाचन आपण करणार आहोत. घटक 4 व्यक्तिमत्व, अनुक्रमणिका, उद्दिष्टे, प्रास्ताविक, विषय विवेचन यामध्ये एकूण 8 उपघटक आहेत. 1 व्यक्तिमत्व संकल्पना विकास, 2 व्यक्तिमत्वाचे प्रकार अंतर्मुखी व बहिर्मुखी, 3 व्यक्तिभेद, 4 मानसिक आरोग्य, 5 मानसिक संघर्ष, 6 व्यक्तिमत्व मापन, 7 बालगुन्हेगारी, 8 व्यक्तिमत्व विषयक भारतीय दृष्टिकोन. पाठाचा सारांश, पारिभाषिक शब्द, शब्दार्थ, क्षेत्रीय कार्य आणि अधिक वाचनासाठी पुस्तके येथे दिलेली आहेत. पाठाचं उद्दिष्ट समजून घेऊया. हा घटक अभ्यासल्यानंतर आपणास पुढील गोष्टी करता येतील. व्यक्तिमत्वाचा अर्थ व त्याचे स्वरूप सांगता येईल. व्यक्तिमत्वाचे प्रकार स्पष्ट करता येईल. व्यक्तिभेद संकल्पनेचा वापर करून विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन करता येईल. मानसिक आरोग्याची संकल्पना विशद करता येईल. मानसिक संघर्षाचे स्वरूप स्पष्ट करता येईल. स्वतःच्या व सहकार्याच्या व्यक्तिमत्वाचे मापन करता येईल. बालगुन्हेगारीची कारणे सांगता येतील. बालगुन्हेगारी कमी करण्यासाठी उपाययोजना करता येतील. व्यक्तिमत्व विषयक भारतीय दृष्टिकोन विशद करता येईल. प्रास्ताविक, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्तिमत्व अभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिंडे पिंडे यतिर्भीत म्हणजे प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. व्यक्तीचे वेगळेपणच तिचे व्यक्तिमत्व घडविते. दैनंदिन व्यवहारामध्ये व्यक्तिमत्व हा शब्द अत्यंत संकुचित अर्थाने वापरला जातो. दैनंदिन जीवनात आपल्याला एखादी देखी व्यक्ती दिसली की सहजपणे आपण म्हणतो, काय रुबाबदार व्यक्तिमत्व आहे. व्यक्तिमत्व ही संकल्पना या ठिकाणी केवळ बाह्यरूपाचे वर्णन करते, पण शास्त्रीय दृष्टीने विचार केल्यास व्यक्तिमत्व हे अत्यंत व्यापक व एकात्म अशी संकल्पना असल्याचे दिसून येते. दैनंदिन व्यवहारात आपण सुरेख व्यक्तिमत्व, आनंदी व्यक्तिमत्व, उत्तुंग व्यक्तिमत्व, प्रभावी व्यक्तिमत्व, खुजे व्यक्तिमत्व, प्रसन्न व्यक्तिमत्व अशा संज्ञांचा सर्रास वापर करतो. पण यातून व्यक्तिमत्वाच्या एखाद्याच पैलूला व्यक्त करता येते. व्यक्तीचे संपूर्ण चित्र यातून व्यक्त होत नाही. प्रत्यक्षात ही व्यक्तीच्या बाह्यांगाचे वर्णन असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये एखादा जरी असाधारण गुण असतो. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर उत्कृष्ट खेळाडू आहे, तर महात्मा गांधी अहिंसक व सत्याग्रह यांचे निस्सीम पुरस्कर्ते, पंडित नेहरू राजकीय नेते, तर बाबा आमटे समाजसुधारक, साने गुरुजी हळवे लेखक, तर लता मंगेशकर असामान्य गायिका अशी अगणित उदाहरणे देता येतील. या वेगळ्या गुणांमुळेच या सर्वांचे व्यक्तिमत्व वेगळे होते. थोडक्यात या प्रत्येकाचे वेगळेपण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक घटक आहे. दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या रूढ शब्दांनी व्यक्तिमत्व ही संकल्पना स्पष्ट होत नाही. मग व्यक्तिमत्वाचा नेमका अर्थ काय, त्याचे स्वरूप कसे आहे हे समजावून घेणे गरजेचे आहे. म्हणूनच या प्रकरणात आपण व्यक्तिमत्वाचा सांगोपांग अभ्यास करणार आहोत. व्यक्तिमत्व या शब्दामध्ये व्यक्त होणे हा अर्थ अभिप्रेत आहे. यावरून व्यक्ती जे प्रकट करण्यासारखे आहे ते प्रकट करते, त्यालाच व्यक्तिमत्व म्हणता येते. हे व्यक्त होणे व्यक्तीच्या विचारातून, कृतीतून वा भावनेतूनही होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीने केलेला आविष्कार हा त्या व्यक्तीच्या आंतरिक गोष्टींचा परिणाम असतो. ही आंतरिक गोष्ट व्यक्तीला विचारात, कृतीस, भावनेस या जाणीवेस प्रवृत्त करते. याचा अर्थ व्यक्तिमत्व हे बाह्य घटकावर नव्हे तर आंतरिक गोष्टीशी संबंधित आहे. व्यक्तिमत्वाविषयी अधिक माहिती घेत असताना प्रथम आपण व्यक्तिमत्वाची संकल्पना समजावून घेणार आहोत. आता आपली ही मानसिक तयारी झालेली असेल, चला तर मग व्यक्तिमत्वाविषयी अधिक जाणून घेऊया. विषय विवेचन. उपघटक 1 व्यक्तिमत्व संकल्पना आणि विकास. व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी होय. पर्सनॅलिटी या इंग्रजी शब्दाची व्युत्पत्ती मूळ लॅटिन शब्द पॅर्सोना यापासून झालेली आहे. पर्सोना चा अर्थ मुखवटा असा होतो.
पूर्वी नाटकांमधून पात्रांचे मुखवटे घालून कामे करीत असत तेव्हापासून पर्सनॅलिटी म्हणजे बाह्यरूपी अशी संकल्पना रूढ झाली. कारण त्या मुखवट्याच्या आधारे पात्रे आपली स्वभाव वैशिष्ट्ये दाखवीत असत. व्यवहारामध्ये आपणही असेच पण न दिसणारे मुखवटे धारण करीत असतो. त्यावरून लोक आपल्याविषयीचे मत तयार करतात. प्रत्येक व्यक्तीचे खास असे वैशिष्ट्य असते, वेगळेपण असते. या वेगळेपणाची परिणाम इतरांवर होत असतो. व्यक्तिमत्वाच्या अनेक व्याख्या दिसून येतात. विविध मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या अनुभवाच्या आधारे व्यक्तिमत्वाच्या विविध व्याख्या तयार केलेल्या आहेत. सर्वांचे स्वरूप हे विश्लेषणात्मक असल्याचे दिसून येते. काहींच्या मते व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीजवळ जे जे आहे त्या सर्वांची गोळाबेरीज होय. तर काहींच्या मते व्यक्तिमत्व हे एकात्म वा संघटन स्वरूपाचे असते. तर काही मानसशास्त्रज्ञ समायोजन क्रियेवर भर देतात. यासाठी आता आपण विविध तज्ज्ञांनी केलेल्या व्यक्तिमत्वाच्या व्याख्यांचा परामर्श घेऊया, म्हणजे ही बाब अधिक स्पष्ट लक्षात येईल. नॉर्मन गन यांनी केलेली व्यक्तिमत्वाची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे. व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीची अभिरुची, वृत्ती, बौद्धिक क्षमता, कल यांचे सर्वांचे एकात्मीकरण असून त्यापासून निर्माण झालेली सुसंघटित एकात्म अशी संरचना आहे. थोडक्यात व्यक्तिमत्व म्हणजे वरील सर्व बाबींचा प्रमाणबद्ध अशी मनोरचना होय. कॅटल यांच्या मते व्यक्तिमत्व म्हणजे अशी बाब जिच्यावरून एखाद्या दिलेल्या प्रसंगात व्यक्ती कशी वर्तन करेल याविषयीचा अंदाज होय. G.A. किम्बले यांनी 1956 मध्ये जी व्याख्या केलेली आहे ती म्हणजे व्यक्तीच्या इतरांपेक्षा वेगळेपण दर्शविणारे व त्याच वेळी इतर लोक तिच्याशी कसे वागतात हे निश्चित करणारे साधारणतः स्थायी स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे अनन्यसाधारण संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. मॉर्टन प्रिन्स यांनी 1924 साली केलेली व्याख्या व्यक्तिमत्व म्हणजे जैविक मनोवृत्ती व प्रवृत्ती, उर्मी, सहज प्रवृत्ती व संपादित मनोवृत्ती व स्थिर वृत्ती यांचा एकूण समुच्चय होय. वॉरर्स डिक्शनरी यामध्ये केलेली व्यक्तिमत्वाची व्याख्या म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे इतरांपासून ठळकपणे वेगळेपणा दर्शविणारे व्यक्तीच्या बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक व शारीरिक वैशिष्ट्यांचे एकात्म संघटन होय. किम्ट यांनी 1918 मध्ये केलेली व्याख्या पुढीलप्रमाणे आहे. व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीची समायोजन करण्याची रीत किंवा व्यक्ती आणि वातावरण यांमधील देवाणघेवाण होय. A. ट्रॅक्सर यांनी व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज होय असे म्हटलेले आहे. वुडवर्थ यांच्या मते व्यक्तीचे विचार आणि आविष्कार, अभिवृत्ती आणि अभिरुची, कार्य करण्याची पद्धती व जीवनविषयक तत्त्वज्ञान यात व्यक्त झालेले व्यक्तीच्या वर्तनाचे स्वरूप म्हणजे व्यक्तिमत्व होय. तसेच आयसेन्स्क यांनी व्यक्तिमत्व हे स्थिर असे संघटन असून ज्यामध्ये शारीरिक, बौद्धिक, भावनिक अशा वर्तनाचा संघात्मकांचा समावेश केलेला आहे. रेस्कॉर्ड यांच्या मते सामाजिक स्वीकार्य व अस्वीकार्य लक्षणांचा समतोल म्हणजे व्यक्तिमत्व होय. वरील सर्व व्याख्यांचा अभ्यास करताना असे दिसून येते की विविध तज्ज्ञांनी व्यक्तिमत्वाच्या विविध अंगांवर किंवा पैलूंवर भर दिलेला आहे. अशा 50 व्याख्यांचा आढावा घेऊन गॉर्डन ऑल्पर्ट यांनी स्वतःची एक समर्पक व सर्वसमावेशक व्याख्या तयार केली आहे. ती म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे स्वपरस्पराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत ठरणारे, वर्तनाला चालना देणारे शरीर मानसिक प्रक्रियांचे गतिशील संघटन होय. ही व्याख्या 1937 मध्ये ॲलॉर्ट यांनी केलेली आहे. ऑल्पर्ट यांच्या व्याख्येमध्ये व्यक्तिमत्वाच्या पुढील वैशिष्ट्ये दिसून येतात. व्यक्तिमत्व हे सतत विकसनशील असते. व्यक्तिमत्व हे अनुवंशिक व परिसर यांचे फलित असते. व्यक्तिमत्व हे वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. व्यक्तिमत्व ही एकात्म अशी बाब आहे. या सर्व बाबींवरून आपण असे म्हणू शकतो की व्यक्तिमत्व हा शब्द व्यवहारामध्ये
ज्या अर्थाने प्रचलित आहे त्यापेक्षा त्यांचा शास्त्रीय अर्थ कितीतरी वेगळा आहे. व्यक्तिमत्वाच्या वरील सर्व व्याख्या आपण अभ्यासल्या. प्रत्येक व्याख्या दुसऱ्या व्याख्यापेक्षा वेगळी आहे असे असले तरी त्यामध्ये काही घटक सामायिक असतात. तसे व्यक्तिमत्व हा एखादा गुणधर्म नसून अनेक बाबींचा संघात आहे. याबाबत मात्र कुणाचेच दुमत नाही. यावरील सर्व व्याख्यांवरून व्यक्तिमत्वाचे सर्वसाधारण स्वरूप पुढील प्रमाणे असल्याचे निदर्शनास येते. व्यक्तिमत्व हे गोळाबेरीज नसून ते एक समग्र असते. व्यक्तिमत्व एकत्म स्वरूपाचे आढळते व ते अनन्यसाधारण असते. व्यक्तिमत्व हे अनुवंश व परिस्थितीच्या परिणामातून घडते. व्यक्तिमत्व हे संपादित लक्षणातूनही घडत असते. प्रत्येक व्यक्तीमागे एक प्रेरणास्रोत असतो. वरील सर्व व्याख्यांवरून व्यक्तिमत्वाची संकल्पना नेमकेपणा आता आपणास समजलीच असेल. आता आपण यावर आधारित पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. जर आपणास एखाद्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही तर संकल्पना पुन्हा वाचा. इथे काही प्रश्न दिलेले आहेत ते अभ्यासा आणि त्याप्रमाणे उत्तरे शोधा व लिहा. व्यक्तिमत्वाचा अर्थ समजून घेतल्यानंतर आता आपण व्यक्तिमत्व विकासविषयक प्रचार प्रणाली आढावा घेऊया. व्यक्तिमत्व विकासावर प्रकाश टाकणाऱ्या 4 विचारप्रणाली खालीलप्रमाणे आहेत. 1. मनोविश्लेषणात्मक सिद्धांत. सिग्मंड फ्राईड यांच्या उपजत सहज प्रवृत्ती व प्रेरणा यांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकसित होत असा सिद्धांत मांडला. व्यक्तिमत्व विकास हा प्रेरणांनी नियंत्रित होतो. फ्राईडच्या सिद्धांतावरच एरिकसनच्या मानसशास्त्रीय सामाजिक सिद्धांत आधारलेला आहे. 2. मानवतावाद. कार्ल रॉजर्स व अब्राहम मास्लो यांनी मानवतावादी सिद्धांत मांडला. या मानवतावादी सिद्धांतांचे मूळ म्हणजे अहंभाव म्हणजे सेल्फ कन्सेप्ट व अहंभावाचा विकास मानसशास्त्रीय प्रेरणांवर अवलंबून असतो. वर्तनवाद. B.F. स्किनर हा वर्तनवादाचा पुरस्कर्ता होता. त्यांच्या मते व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षित वर्तन संच आणि वर्तनावर पर्यावरण शक्तीचे नियंत्रण असते. वर्तनवाद्याच्या मते साधक अभिसंधानातून हवे ते वर्तन प्रकार विकसित करता येतात. विकासवाद. जीन पियाजेने विकासवादाचा पुरस्कार केला. त्यांच्या मते व्यक्तिमत्व विकास आणि नैतिक विकास यांच्या बोधात्मक विकासाशी संबंध असतो आणि हा विकास क्रमबद्ध अवस्थांतून घडत असतो. व्यक्तिमत्वाचे स्वरूप पाहताना हे लक्षात येते की व्यक्तीमध्ये जन्मजात काही वैशिष्ट्ये असतात. ती वैशिष्ट्ये सामाजिक वातावरणात विकसित होऊन व्यक्तिमत्व साकारू लागते. याचाच अर्थ व्यक्तिमत्व हे विकसनशील असते. व्यक्तिमत्वात बदल घडवून आणणारे घटक या विकासाशी निगडीत आहेत. पुढील घटकांचा व्यक्तिमत्वावर प्रभाव पडत असतो. व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडणारे घटक पाहूया. त्यांच्यामध्ये 2 उपघटक आहेत. एक जैविक घटक आणि बाह्य घटक. जैविक घटकामध्ये शरीर रचना, बुद्धिमत्ता, क्षमता आणि जैविक रसायने येतात. तर बाह्य घटकामध्ये कुटुंब, शाळा, समाज, मित्र, भौगोलिक परिस्थिती येत असतात. व्यक्तिमत्व विकासावर वरील सर्व घटकांचा कळत नकळत प्रभाव पडून व्यक्तिमत्व आकार होते हे सर्व आपणास ज्ञात आहे. व्यक्तिमत्वाची जडणघडण कशा प्रकारे होते याचे विवेचन विविध विचारप्रणालींनी केलेले आहे. यावरून व्यक्तिमत्वाचे विविध प्रकार केलेले जातात. सामान्यतः 3 प्रकारात विचार प्रणाली आणि उपागम यांचे आधारे व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण केलेले दिसून येते. 1. वर्ग उपागम. यामध्ये काही प्रभावी गुण पायाभूत यातून वर्गीकरण केले जाते. 2. गुणतत्व उपागम. अनेक सहसंबंधित वर्तन प्रक्रिया अथवा प्रवृत्तीचा समुच्चय केला जातो व त्या आधारे गुणवैशेषांनुसार व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण केले जाते. 3. विरचनावादी उपागम. व्यक्तिमत्वातील विविध संघटनांची विशिष्ट रचना विचारात घेऊन त्या आधारे व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण केले जाते. यापैकी वर्ग उपागमाच्या पद्धतीने स्विस मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग यांनी व्यक्तीचे 2 प्रकारात वर्गीकरण केले आहे. जे लोक समाजामध्ये अधिक सहकार्यशील,
मनमिलाप असतात ते बहिर्मुख तसे, व जे लोक एकलकोंडे असहिष्णू व समाजामध्ये सहज मिसळू न शकणारे असतात त्यांना अंतर्मुख असे म्हणतात. यांविषयी आता आपण पुढील मुद्द्यांद्वारा माहिती घेणार आहोत. लक्षात ठेवा, व्यक्तिमत्व म्हणजे स्वपरिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत ठरणारे, वर्तनाला चालना देणारे शरीर मानसिक प्रक्रियांवर गतिशील संघटक होय. वर्ग उपागम, गुणतत्व उपागम व विरघनावादी उपागम या 3 विचारप्रणालीचे आधारे व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण केले जाते. व्यक्तिमत्वाचे प्रकार अंतर्मुखी व बहिर्मुखी असे आहेत. काही जी युंग इसवी सन 1875-1961 हे स्विस मानसशास्त्रज्ञ झुरिक विद्यापीठात नामवंत प्राध्यापक होते. हे सिग्मंड फ्राईड यांचे अनुयायी होते. त्यांनी व्यक्तिमत्वाचे अंतर्मुखी व बहिर्मुखी असे प्रकार सांगितले आहे. अंतर्मुखी व्यक्तिमत्व यामध्ये अंतर्मुखी व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती इतर व्यक्तीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. इतर व्यक्तींशी जेवढ्या तेवढ्या वागण्याची त्यांची वृत्ती दिसून येते. त्या व्यक्ती स्वप्नाळू, ध्येयवादी असतात व त्या स्वयंकेंद्री व एकाकी असतात. अंतर्मुखी व्यक्ती संकोची स्वभावाच्या असतात. तत्वचिंतन करण्याची त्यांची प्रवृत्ती दिसून येते. अंतर्मुखी व्यक्ती लाभलेल्या व्यक्तींमध्ये पुढीलप्रमाणे गुण असतात. भावनेच्या पटकन आहारी जातात. अंतर्प्रेरणेनुसार वर्तन करतो. बाह्य प्रेरणेचा विचार करतो. तर्कशक्तीचा वापर करतो. या गुणांवरून त्यांचे वरील 4 गटात विभाजन होते. यावरून वर्तन बहिर्मुखी व्यक्तिमत्वामध्ये दिसून येते. यासाठी आता आपण बहिर्मुखी व्यक्तिमत्वाची लक्षणे समजून घेऊया. बहिर्मुखी व्यक्तिमत्व लाभलेल्या व्यक्ती समाजात रमतात. समाजात लोकप्रिय कसे व्हावे हे त्यांना ठाऊक असते. सामाजिक, राजकीय व आर्थिक घटनांमध्ये बहिर्मुखी व्यक्तींना आवड असते. ह्या व्यक्ती बाह्य परिस्थितीशी जुळवून घेतात. मनमोकळेपणाने बोलतात. कृतीप्रवण असतात. बहिर्मुखी व्यक्ती आपल्या भावना अत्यंत मोकळेपणाने व्यक्त करतात. इतर व्यक्तींमध्ये सहजपणाने मिसळतात. इतरांना टीका केली तर त्यांची फारशी दखल बहिर्मुखी व्यक्ती घेत नाही. बहिर्मुखी व्यक्तिमत्वातही कार्ल युंग यांनी 4 उपप्रकार सुचविले आहेत. पटकन भावनेच्या आहारी न जाणारा, पटकन समाजात मिसळणारा, मन मोकळा, बाह्य परिस्थिती जुळवून घेणारा. संपूर्ण अंतर्मुखी किंवा संपूर्ण बहिर्मुखी अशी व्यक्ती सहसा आढळत नाही. प्रत्येक व्यक्ती परिस्थिती सापेक्ष अंतर्मुखी किंवा बहिर्मुखी असते. सर्वसाधारणपणे व्यक्ती बहुधा उभयमुखी असते. कार्ल युंग यांनी केलेल्या मानसशास्त्रीय वर्गीकरणातून अंतर्मुख व बहिर्मुख व्यक्तिमत्व तसेच उभयमुख व्यक्तिमत्व वर्ग तत्व उपपत्तीत समाविष्ट होते. कॅटल या मानसशास्त्रज्ञाने व्यक्तिमत्वाची विशेष लक्षणे गृहीत धरून त्यांची लक्षणांची 12 गटात वर्गवारी केली आहे. त्यामध्ये त्यांनी बहिर्मुखी सुस्वभावाची लवचिक अशा गुणसमुच्चयाचा एक गट केला आहे व त्यांच्या विरुद्ध लक्षणांमध्ये अंतर्मुखी चिडखोर, ताठर या गुणांचा समावेश केलेला आहे. या व्यतिरिक्त इतर मानसशास्त्रज्ञांनी विविध उपागमांच्या आधारे व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण जर यांविषयी अधिक माहिती घेऊ इच्छित असाल तर दिलेल्या संदर्भ ग्रंथसूचीतील काही पुस्तकांचे अधिक वाचन केल्यास याविषयी आपणास सखोल माहिती घेता येईल. अभ्यासक्रमातील विषय मर्यादेनुसार आपण या ठिकाणी केवळ अंतर्मुखी व बहिर्मुखी व्यक्तिमत्वाच्या लक्षणांचा अभ्यास केला आहे. त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आता आपणास लिहावयाची आहेत. उपघटक 3 व्यक्तिभेद. व्यक्तिभेद म्हणजे आपल्याला सभोवताली आपण अनेक प्रकारच्या व्यक्ती पाहतो. काही उंच तर काही बुटक्या असतात, काही सावळ्या तर काही गौरवर्णाच्या, काही सशक्त तर काही दुबळ्या, काही बोलक्या तर काही अबोल, काही हुशार तर काही मंद, काही निष्ठुर तर काही हळव्या, काही मनमिळावू तर काही एकलकोंड्या असे विविध प्रकार आपण पाहतो. त्यातही प्रत्येकाची ही वैशिष्ट्ये विविध प्रमाणात असतात. असे बोलकेपणाही काही कमी जास्त असतो किंवा गौरवर्णातही विविध छटा असतात. या सर्व भेदांना, फरकांना व्यक्तिभेद
म्हणतात, कारण अशा विविध प्रकारच्या विविध प्रमाणात असलेल्या गुणधर्मातील फरकाने व्यक्ती वेगवेगळ्या बनतात. म्हणजेच हे फरक किंवा भेद व्यक्तीत विविधता व व्यक्तिमत्वात भेद निर्माण करतात. व्यक्तिभेद म्हणजे व्यक्तीच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक किंवा सामाजिक विकासातील वैशिष्ट्यपूर्ण निर्माण झालेली व्यक्तीमधील फरक होय. फरक कोणकोणत्या जीवन क्षेत्रात किंवा व्यक्तिवैशिष्ट्यात पडतो याचा आता आपण विचार करूया. व्यक्तिभेदांचे प्रकार, कारणे आणि वाचन. व्यक्तिभेदांचे प्रकार. शारीरिक व्यक्तिगत भेद. प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक घटना भिन्न असते. वजन, उंची, बांधा, चेहरा, वर्ण, डोळ्यांचे व केसांची रंग, कार्यक्षमता इत्यादी कारणांनी व्यक्तीमध्ये फरक पडतात. 2. बौद्धिक व्यक्तिभेद. व्यक्तींच्या बौद्धिक पात्रता वेगवेगळ्या असतात. बौद्धिक गुणांक समान असलेल्या व्यक्तींच्याही बुद्धी घटकांच्या प्रमाणात सूक्ष्म तफावत असते. ही तफावत त्यांच्यातील बौद्धिक व्यक्तिभेदांना कारणीभूत असते. 3. भावनांचा भावनिक व्यक्तिभेद. प्रत्येक व्यक्तीचे भावजीवन भिन्न प्रकारचे असते. स्वभाव भिन्न असतात. भावनिक भेदांमुळे त्यांच्या वृत्तीही भिन्न भिन्न बनतात. 4. अभिरुचीतील व्यक्तिभेद. व्यक्तीच्या अभिरुचीतील क्षेत्रे भिन्न भिन्न असल्याने हे फरक निर्माण होतात. 5. कार्यशक्ती व्यक्तिभेद. प्रत्येक व्यक्ती सर्व क्षेत्रात समान दर्जाचे कार्य करू शकत नाही. कारकुनी काम सर्वांना चांगले जमेल असे नाही. यांत्रिक कार्यशक्ती अथवा भाषिक कार्यशक्ती व्यक्तीला संबंधित क्षेत्रात चांगले काम करायला मदत करतात. प्रत्येकाची कार्यशक्ती प्रबळ असण्याचे क्षेत्र भिन्न भिन्न असते. 6. आहे प्रावीण्य संपादनातील व्यक्तिभेद. शारीरिक, बौद्धिक व कार्यशक्तीविषयक क्षमतांच्या साहाय्याने व्यक्ती विशिष्ट क्षेत्रात प्रावीण्य संपादन करू शकते. या क्षमता भिन्न भिन्न असल्याने व्यक्तीच्या प्रावीण्य संपादनातही भेद आढळतो. संगीताच्या क्षेत्रातील आवड, शारीरिक क्षमता म्हणजे आवाजांची देणगी या आणि त्यांच्या विकासाला जबाबदार असलेली बुद्धिमत्ता या घटकांमुळे व्यक्तीच्या संगीतातील प्रावीण्याची पातळी ठरते. या क्षमता प्रत्येकात भिन्न प्रकारच्या असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे प्रावीण्यही भिन्न स्तराबरोबरचेच असणार. या सर्व क्षेत्रात व्यक्तिभिन्नता निर्माण झालेली आपल्याला आढळते. ती कोणत्या कारणाने याचा आपण विचार करूया. या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे, तो अभ्यासावा. व्यक्तिभेदाची कारणे. 1. खालील विविध प्रकारच्या कारणांनी व्यक्तिभेद निर्माण होतात. 1. अनुवंश. प्रत्येक व्यक्तीचा अनुवंश वेगळा असतो. माता, पिता व आधीचे पूर्वज यांच्यामार्फत विविध प्रकारचे शारीरिक व मानसिक गुण व्यक्तीच्या जन्मवेळी तिच्या शरीरात संक्रमित होतात. त्यांच्या विकासातून भिन्न प्रकारची व्यक्तिमत्वे घडतात. शरीराचा बांधा, चेहरा मोहरा, कातडीचा, केसांचा व डोळ्यांचा रंग, उंची, बुद्धिमत्ता यांचा सर्वांमधील व्यक्तिभेद प्रामुख्याने अनुवंशिक गुणांमुळे निर्माण होतात. 2. परिस्थिती. प्रत्येक व्यक्ती भिन्न भिन्न परिस्थितीत वाढत असते. प्रत्येकाची जन्मपूर्व व जन्मांतर परिस्थिती सारखी असणे केवळ अशक्य आहे. एकाच मातापित्यांच्या 2 बालकांच्याही परिस्थितीत खूपच फरक पडतो. त्यांच्याच परिपाक एकच प्रकारचा कुटुंबातील ही 2 मुले वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांची निपजतात. भिन्न भौगोलिक परिस्थिती ही व्यक्तिमत्वाला वेगळे बनविते. भिन्न प्रकारची सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती व्यक्तिभेदाला आणखी खतपाणी घालते. त्यामुळे समान भौगोलिक परिस्थितीत राहणाऱ्या कोकणवासियांमध्ये सुद्धा शहरी ग्रामीण असे भेद आढळतात. शहरातली झोपडपट्टीतली सांस्कृतिक परिस्थिती वेगळी असते व सुस्थितीतील घरातून राहणाऱ्या मध्यमवर्गीयांची वेगळी. त्यामुळे व्यक्तिभेद आणखी फुलतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, कुटुंबाचे सामाजिक स्थान व त्यांची सांस्कृतिक पातळी हेही सर्व घटक व्यक्तिमत्व घडवतात. त्यामुळे घडणाऱ्या व्यक्तीतही फरक दिसतात. अशा रीतीने परिस्थितीतले वेगवेगळे घटक विविध प्रकारची व्यक्तिमत्वे घडविण्याचा कारणीभूत ठरतात. लिंग. स्त्री व पुरुष यामध्ये दोघांमध्ये मूलतः काही शारीरिक व मनोरचनात्मक भेद आहेत. यातच त्यांना कुटुंबात व समाजात समान
परिस्थिती उपलब्ध नसते. प्रत्येकास मिळणारी वागणूक भिन्न प्रकारची असते. त्यामुळे व्यक्तिभेदांचे लिंग हे एक महत्त्वाचे कारण ठरते. वंश. व्यक्तींमध्ये विविध प्रकारचे फरक वांशिक भेदांमुळे पडतात. त्यामुळे प्रत्येक वंशाच्या जनसमूहाची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. बुद्धिमत्ता, शरीरबांधा, कातडीवरचा वर्ण इत्यादी फरक वांशिक भेदामुळे संभवतात. राष्ट्रीयत्व. प्रत्येक राष्ट्रातील जनसमूहाची खास वैशिष्ट्ये असतात. त्या भारतीय माणसांची सहनशीलता, जपानी माणसांची कामसू वृत्ती किंवा अमेरिकन माणसांचा जीवन उपभोगण्याचा व्यावहारिक दृष्टिकोन या वैशिष्ट्यांमुळे व्यक्तिभेदांमध्ये चालना मिळते. अंतःस्राव. शरीरातील विविध प्रकारच्या ग्रंथी वेगवेगळे स्राव शरीरात सोडतात. ह्या स्रावांच्या प्रमाणांचा व त्यांच्या रासायनिक घटनेचा परिणाम व्यक्तीच्या स्वभावावर व त्याच्या भावनिक जीवनावर होत असतो. आनुवंशिक. शारीरिक वैशिष्ट्ये, व्यक्तीला मिळणारे अन्न व इतर भौतिक परिस्थिती यांचा या स्रावावर परिणाम होतो व व्यक्तीचे वर्तन त्यावर ठरते. भेदांचे हेही एक महत्त्वाचे कारण ठरते. वर दिलेल्या विविध कारणांमुळे व्यक्तीचे व्यक्तिमत्व विशिष्ट प्रकारे व विशिष्ट पद्धतीने विकसित होत आहे आणि व्यक्तिगत भेदसुद्धा निर्माण होत आहे. या ठिकाणी दिलेला प्रश्न आपण अभ्यासायचा आहे. व्यक्तिभेदाचे मापन. सर्व प्रकारचे व्यक्तिभेद विविध पद्धतींच्या साहाय्याने मोजता येतात. वजन, उंची व विविध प्रकार शारीरिक कसोट्या शारीरिक भेदांचे स्वरूप स्पष्ट होतात. त्याचबरोबर बौद्धिक फरक मोजण्यासाठी आज अनेक प्रकारच्या बुद्धिमापन कसोट्या वापरलेल्या आहेत. अभिवृत्ती किंवा कार्यशक्ती मोजण्यासाठी व अभिरुची मापनासाठी शास्त्रशुद्ध अशा कसोट्या उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अभिवृत्ती आणि कार्यशक्ती मोजण्यासाठी व अभिरुची मापनासाठी शास्त्रशुद्ध अशा कसोट्या उपलब्ध आहेत. प्रावीण्य कसोट्या प्रावीण्यातील भेद मोजू शकतात. तर अनेक प्रकारच्या व्यक्तिमापन कसोट्या या सर्व प्रकारच्या व्यक्तिभेद मोजण्यासाठी आज उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या ह्या मापन पद्धतीच्या साहाय्याने व्यक्तिभेदांचा अभ्यास का करावा याचाही आपण विचार करणे आवश्यक आहे. चौथा आहे भेदाच्या अभ्यासाची गरज. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधणे हा शिक्षणाचा मुख्य हेतू आहे. हा सर्वांगीण विकास साधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गदर्शन विद्यार्थ्याला करणे हे शिक्षकाचे मुख्य काम आहे. हे मार्गदर्शन विद्यार्थ्याला करीत असताना त्यांच्या शारीरिक, बौद्धिक व भावनिक व सामाजिक विकास वैशिष्ट्यांचा वापर शिक्षकाने करणे अत्यावश्यक आहे. कारण या वैशिष्ट्यांच्या कच्च्या मालावरच संस्कार करून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविणे शिक्षकाला शक्य आहे. सुदृढ व सशक्त बालकाला जसे शारीरिक शिक्षण दिले जाईल तसे अशक्त बालकाला देऊन चालणार नाही. बुद्धिमान बालकासाठी जो अभ्यासक्रम अथवा पाठ्यक्रम असेल तो सामान्य विद्यार्थ्याला योजून शिक्षक त्याच्या विकासात कदाचित अडथळे आणेल. तेव्हा व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकाने आपले कार्य करणे अत्यंत आवश्यक असते. याचा अर्थ व्यक्तिगत भेदाचा विचार करून शिक्षकाने शिक्षणातील सर्व पैलूंचा विचार करावा व शिक्षणाच्या आयोजनात त्यांचे उपयोजन करावे. हे पैलू खालीलप्रमाणे आहे. अभ्यासक्रम. असामान्य, सामान्य व अपसामान्य यासाठी सर्वांसाठी एकच अभ्यासक्रम नको. व्यक्तिभेदानुसार व्यक्तीसाठी विकासासाठी विविध प्रकारचे अभ्यासक्रम शिक्षणात असावेत. अध्यापन पद्धतीची निवड ही समोरचे विद्यार्थी पाहून शिक्षकाने करावी. विशिष्ट प्रश्नपद्धती हुशार विद्यार्थ्यांना चालते पण सामान्यांना तिचा फारसा उपयोग होणार नाही. शैक्षणिक साधन सामग्री. प्रत्येक व्यक्तीचे विशिष्ट ज्ञानेंद्रिय कार्यक्षम असते. त्यानुसार अध्ययन अनुभव देणारी विविध प्रकारची शैक्षणिक साधन सामग्री शिक्षकाने वापरावी. परीक्षा किंवा मूल्यमापन. विद्यार्थ्यांच्या कुवती लक्षात घेऊन त्यांचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. गणितातील प्रावीण्य संपादन करण्यात नैसर्गिक अडचणी असणाऱ्या विद्यार्थ्याला त्यातील अत्यंत अवघड प्रश्न विचारून त्यांचे मूल्यमापन करणे कितपत योग्य आहे. विविध विषयातील विद्यार्थ्यांचे प्रावीण्य व विकास मोजण्यासाठी विविध प्रकारची मूल्यमापनाची साधने वापरणे आवश्यक ठरते. अभिरुची व अभिवृत्ती. त्यांच्या
विद्यार्थ्यांची अभिरुची व अभिवृत्ती लक्षात घेऊन त्यानुसार त्यांना विकासाची संधी देणे योग्य ठरेल. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अध्ययन अनुभव शिक्षकाला योजावे लागतील. विद्यार्थ्यांची विभागणी विद्यार्थ्यांच्या कुवतीनुसार, प्रावीण्यानुसार, अभिरुची किंवा अभिवृत्तीनुसार त्यांचे गट पाडून शिक्षण कार्य करणे केव्हाही चांगले. सर्वांना एकत्रित व एकाच प्रकारचे अध्यापन केल्याने सर्वांवर अन्याय होण्याची शक्यता जास्त असते. शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद लक्षात घेऊन त्यांना शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन करणे योग्य ठरते. त्यासाठी व्यक्तिभेदाचा अभ्यास करणे अपरिहार्य ठरते. समस्यात्मक बालकांना वैयक्तिक मार्गदर्शन. वैयक्तिक मार्गदर्शनाची काही बालकांना अतिशय गरज असते. हे मार्गदर्शन देऊन समायोजनातील त्यांच्या अडचणी निवारण करणे शिक्षकास शक्य आहे. व्यक्तिभेदाचा विचार येथे अत्यंत महत्त्वाचा ठरतो. अशा रीतीने व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकाने आपले शालेय कार्य पार पाडावे. तसे न केल्यास मोजक्या विद्यार्थ्यांना या कार्यात फायदा मिळेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता असते. येथे प्रश्न दिलेला आहे, तो अभ्यासावा. 5. शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शनाची गरज. व्यक्तिगत भेदांचे तत्त्व एकदा समजले व स्वीकारले म्हणजे शिक्षकाच्या शिक्षणविषयक कार्याला एक निश्चित दिशा मिळते. एकाच प्रकारचे कार्य शिक्षक टाळू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैशिष्ट्यांचा अल्पसा का होईना विचार करून शिक्षक त्यांच्या व्यक्तिविकासाला हातभार लावू शकतो. किमान पक्षी सर्व प्रकारचे विद्यार्थी आपल्यासमोर आहेत हे लक्षात घेऊन प्रत्येकाला काहीतरी विकासाची संधी मिळेल या हेतूने विविध प्रकारच्या अध्ययन अनुभवाची योजना करू शकतो. हे झाले दैनंदिन कार्यासंबंधी. परंतु शिक्षकांवर आणखी एक जबाबदारी असते, ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शनाची. कारण या जबाबदारीची व्यक्तिभेदाच्या तत्त्वांशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. आपल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन शिक्षकच अधिक परिणामकारक करू शकतो. असे का हे कळण्यासाठी आपण शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन करणे काय आहे व ते करण्याची गरज काय आहे याचा आधी विचार करूया. मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांतील जीवनातील महत्त्वाच्या समस्या अथवा घटनांना योग्य रीतीने समायोजन साधण्यासाठी जे सहाय्य व्यक्तीला जाणकाराकडून केले जाते त्याला मार्गदर्शन असे म्हणतात. अनुभवी व जाणकार शिक्षकाने अनअनुभवी, अपरिपक्व व विकासशील विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणे हा शिक्षकाचा अत्यंत महत्त्वाचा हेतू आहे. हे मार्गदर्शन शैक्षणिक बाबतीत अथवा व्यवसाय निवडी संबंधी असू शकते. कधी ते व्यक्ती विकासाच्या विविध पैलूंसंबंधी असू शकेल. यातील शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन जास्त महत्त्वाचे आहे. शिक्षकाने हे मार्गदर्शन विद्यार्थ्याला का करावे याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी खालील काही दिलेली आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती हे तत्त्व आपण मान्य केले आहे. ते जेव्हा सर्व व्यक्तींच्या विकास साचेमध्ये बंद पद्धतीने होणार नाही तेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या गुणवैशिष्ट्यांचा वेगळा विचार करून त्यांच्या विकासाला इष्ट वळण लावणे गरजेचे ठरते. हे कार्य शिक्षक मार्गदर्शनातून करू शकतो. आपल्या आजच्या शैक्षणिक व व्यावसायिक व्यवस्थेचे स्वरूप गुंतागुंतीचे आहे व ते दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचे होत आहे. त्यातून योग्य शिक्षणक्रम वा व्यवसाय निवडण्याची शिक्षकाला मार्गदर्शन करणे आवश्यक ठरते. असे मार्गदर्शन ज्ञानाकाराने न केल्यास विद्यार्थी त्याच्या बुद्धीने योग्य वाटेल तो मार्ग निवडील. त्याची अपरिपक्व अवस्था व अल्प अनुभव लक्षात घेता हे मार्ग चुकीचे असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्या कार्यात त्याला अपयश तर येईलच, पण खूपच शारीरिक व मानसिक शक्तीचा अपव्यय होऊन नैराश्यही येईल. म्हणून मार्गदर्शन आवश्यक ठरते. या उलट योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व व्यवसायात विद्यार्थी आपल्या सर्व क्षमता वापरून यशस्वी होईल व त्यामुळे त्याच्या कुटुंबाच्या व अप्रत्यक्षरित्या राष्ट्राच्या मानसिक, शारीरिक व आर्थिक शक्तींचा अपव्यय टळेल. मार्गदर्शनामुळे निवडलेल्या योग्य शिक्षणक्रमातून
व व्यक्ती विकासातून विद्यार्थी आपल्या सर्व क्षमता अत्यंत कार्यक्षम पद्धतीने वापरतो. त्यामुळे तो आपला व्यवसाय अत्यंत कार्यक्षमतेने करून अधिक उत्पादनास सहाय्य करतो व राष्ट्रीय संपत्तीत भर घालू शकतो. जाणकारांच्या मार्गदर्शनाचा अभाव असेल तर व्यक्ती जाणकार नसल्याने मार्गदर्शन मिळविण्याचा प्रयत्न करतो व त्यातून अयोग्य नसलेल्या मार्गदर्शन मिळविण्याचा प्रयत्न करतो व त्यातून अयोग्य शिक्षणक्रम व व्यवसायाची निवड होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी मार्गदर्शन तज्ज्ञांनीच केलेले बरे. त्यातच भारतातील निरक्षर पालकांचे प्रमाण लक्षात घेता शिक्षकानेच हे कार्य आपल्या शिरावर घेणे केव्हाही योग्य ठरेल. येथे काही प्रश्न दिलेले आहेत. मार्गदर्शन कोणी करावे? शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शनाची गरज एकदा पटली की मग ते कोणी द्यायचे हा प्रश्न उद्भवतो व शिक्षक व विद्यार्थी यांचा एकमेकांशी सातत्याने संबंध येत असतो. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, भावनिक, बौद्धिक व सामाजिक विकासाच्या वैशिष्ट्यांची शिक्षकाला भरपूर माहिती असते. तेव्हा हे मार्गदर्शनाचे कार्य शिक्षकानेच करावे हे योग्य. आवश्यकता वाटल्यास विविध चाचण्या त्याने वापराव्यात. तसे विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे सहकार्यही घ्यावे. पण या कार्याची जबाबदारी शिक्षकानेच उचलावी हेच खरे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शनाची महत्त्वाची तत्त्वे आणि तंत्रे शिक्षकाला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. शेवटच्या उपघटकात त्याचा विचार करू. 6वा आहे शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शनाची तत्त्वे आणि तंत्रे. व्यक्तिगत भेदांचे तत्त्व एकदा मान्य केले की विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांना शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन देण्याची गरज मान्य करावी लागते. ते काम करण्यासाठी शिक्षकांना यासंबंधी तत्त्वांची, तंत्रांची माहिती असणे आवश्यक असते. शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शनाची तत्त्वे. प्रत्येक शिक्षणक्रमासाठी व व्यवसायासाठी वेगवेगळ्या मानसिक, शारीरिक क्षमतांची आवश्यकता असते. अशा क्षमता असणारे विद्यार्थी त्या शिक्षणक्रमात व व्यवसायात यश मिळवू शकतात. शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन हे व्यक्तीच्या सर्व मानसिक व शारीरिक गुणवैशिष्ट्यांचा विचार करून दिलेले जाते. शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन देताना व्यक्तीच्या कौटुंबिक, आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा विचार करून व्यवहार्य पातळीवरच हे मार्गदर्शन दिले जाते. वरील तत्त्वे अनुसरून शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन करण्याची विविध तंत्रे आहेत. त्यातली काही तंत्रे वापरून विद्यार्थ्याच्या गटाला एकाच वेळी मार्गदर्शन करता येते. त्यांना सामूहिक मार्गदर्शनाची तंत्रे असे म्हणतात. काही तंत्रे एका वेळी केवळ एका व्यक्तीला मार्गदर्शन करण्यासाठीच वापरली जातात. त्यांना वैयक्तिक मार्गदर्शनाची तंत्रे असे म्हणतात. शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शनाची तंत्रे. मार्गदर्शनाच्या विविध तंत्रांपैकी महत्त्वाची तंत्रे खालील प्रकारची आहेत. 1. व्यक्ती वैशिष्ट्यांची नोंद. 2. शैक्षणिक व व्यावसायिक बाबींसंबंधीच्या माहितीची देवाणघेवाण. 3. मार्गदर्शनात्मक चर्चा. 4. शिक्षणक्रमास अथवा व्यवसायात प्रवेशास सहाय्य. 5. अनुधावन. 6. संशोधन. वरील तंत्रांपैकी व्यक्ती वैशिष्ट्यांची नोंद हे तंत्र सर्व प्रकारच्या मार्गदर्शनासाठी वापरावेच लागते, कारण या व्यक्ती वैशिष्ट्यांच्या संदर्भातच मार्गदर्शनाचे कार्य केले जाते. ही व्यक्ती वैशिष्ट्यांची नोंद कोणकोणत्या बाबींसंबंधी केली जाते याचाही योजना असते. या योजनेला सप्तसूत्री योजना असे म्हणतात, म्हणजे 7 पॉईंट प्लॅन असे म्हणतात. या सप्तसूत्री योजनेनुसार व्यक्तीसंबंधीच्या खालील वैशिष्ट्यांचा अभ्यास करून त्यांची नोंद केली जाते व या नोंदींच्या अनुसंधानाने मार्गदर्शन केले जाते. 1. शारीरिक क्षमता व वैशिष्ट्ये. 2. प्रावीण्य पातळी. 3. अभियोग्यता किंवा कार्यशक्ती. 4. अभिरुची. 5. बुद्धिमत्ता. 6. स्वभाव वैशिष्ट्ये. 7. कौटुंबिक व सामाजिक परिस्थिती. वरील वैशिष्ट्यांचा समग्र अभ्यास करून त्यासंबंधीच्या नोंदी शिक्षकाने कराव्यात अशी अपेक्षा आहे. या नोंदीच्या आधारे मार्गदर्शन सर्व तंत्रे वापरता येतात. हे झाले पहिले तंत्र. शिक्षण क्षेत्रातील विविध शिक्षणक्रमांची माहिती देणे. विविध व्यवसायांच्या वैशिष्ट्यांची व तत्सम
संबंधीची माहिती अधिक माहिती देणे हे दुसरे तंत्र समजले जाते. तिसऱ्या तंत्रात या संबंधीची सविस्तर चर्चा मार्गदर्शक विद्यार्थ्यांशी करतो. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन व अधिक माहिती देणे घेणे हा चर्चेचा हेतू असतो. चौथ्या तंत्रानुसार शिक्षक विद्यार्थ्याला शिक्षणक्रमास अथवा व्यवसायात प्रवेश मिळविण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करतो. पाचव्या तंत्रानुसार विद्यार्थ्याचे प्रवेश घेतलेल्या शिक्षणक्रमात अथवा स्वीकारलेल्या व्यवसायात काही अडचणी येत आहेत किंवा काय, मार्गदर्शनात काही दुरुस्त्या करणे आवश्यक आहे काय, याचा विचार केला जातो. सहाव्या व शेवटच्या तंत्रानुसार शिक्षक किंवा तज्ज्ञ मार्गदर्शनासंबंधीचे संशोधन करतो. या कार्याची परिणामकारकता कशी वाढवता येईल याचा सातत्याने पाठपुरावा करीत राहतो. अशा विविध तंत्रांच्या साहाय्याने शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शनाची कार्य शिक्षक करू शकतो व विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक शक्ती सत्कारीने लावू शकतो. या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत, ते आपण अभ्यासायचे आहेत. आतापर्यंत आपण व्यक्तिमत्वाच्या व्याख्या व प्रकार समजून घेतले. आरोग्य संपन्न व्यक्तीचे व्यक्तिमत्व देखील संपन्न असते. आरोग्य म्हणजे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य होय. शारीरिक आरोग्य ही संज्ञा आपल्या चांगल्या परिचयाची आहे, परंतु मानसिक आरोग्याशी आपले फारसे परिचित नाही. म्हणून आता आपण मानसिक आरोग्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ. लक्षात ठेवा, बहिर्मुखी व अंतर्मुखी व्यक्तिमत्व हे व्यक्तिमत्वाचे दोन प्रकार आहेत. धन्यवाद.